माझ्या पहिल्या नाटकाचा म्हणजे गगनभेदीचा पहिला प्रयोग त्याकरता आम्ही लंडनला गेलो होतो आणि अचानक तुमच्या भेटीचा योग आला आणि आत्ता सांगते तुम्हाला त्या आधी मी निळ्या डोळ्याचा माणूसच कधी पाहिला नव्हता आणि तुमच्या डोळ्याचं निळेपण माझ्या अजून लक्षात आहे. सर काय नाही, तुम्हाला एक मनापासून अशी गोष्ट जी जळत होती ती आज सांगावीशी वाटते. सर कुठेतरी ना असं वाटतं आता की तुमच्यामुळे माझं करिअर खराब झालं. गुप्ते थे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुमचं दोघांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. अजू दादा, अश्विनीजींच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला खूपतात सांगा? मला खूपतात. येस. सगळंच ती बोललीच नाही माझ्याशी, इतक्या वर्षानंतर मिठी मारली, एवढ्या वर्ष घालवली, मला काय काय सगळं सगळं खूपच दूर. लवली. अरे खूप खूप छान. आम्ही इतके छान आम्ही इतकी पिक्चर्स केली, 3-4 ऍक्च्युली केली. हा म्हणजे हिंदीचं झालं नाही एक, बट खूप छान. वी एन्जॉयड. मला चल गमत करूला वी हॅड लॉट ऑफ फन. वी हॅड रिअल गुड फन. खूप छान मजा केली आम्ही. आणि तुम्हाला अजूदांची कोणती गोष्ट? शाबास सुनबाईच्या वेळेला खूपायचं मला. काय 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 सारखे आपले सेटवर आजू बाबा आजू बाबा आजू बाबा आजू बाबा आणि ते नंतर कारण मला कळलं, कारण त्या सगळ्या आजूबाजूच्या टेक्निशियन्सनी आणि मदतनीसांनी आई बाबांबरोबर या सीमाताई आणि रमेश दादांबरोबर कामं केलेली होती. त्याला इतकं लाड प्यार म्हणजे काय बापरे. आणि बालजींकडे बाबांनी सुरुवात केली करिअरची, तेव्हा तिकडचे त्यांचे सगळे आणि प्रभादादा आणि आई आणि हे सगळे इतके म्हणजे लहानाचे एकत्र वाढलेले घरोबा असल्यामुळे. आणि मला दुसरा राग घ्यायचा, हा लंच टाइमला मस्त आरामात बसलेला असायचा आणि मला बाथरूमला जायला सुद्धा मला ती आमची नऊवारी साडी सोडून द्यायची नाही आणि मी आयुष्यात पहिल्यांदा नऊवारी साडी नेसलेली. माझी एवढी पंचायत व्हायची तेव्हा मला खूप राग यायचा याचा. आणि आता वेळ झाली बाईटची, बघूया बाईट. अश्विनीच्या बाबतीत मला सांगायची पहिली गोष्ट म्हणजे अश्विनीने पहिल्यांदा जेव्हा करिअरमध्ये प्रवेश केला तेव्हा तिने माझ्याबरोबर काम केलं. ह्याचा मला आत्ता खूप आनंद होतो आहे. त्यावेळेला अश्विनी अगदी 16 वर्षाची होती. नुकतीच SSCची एक्झाम संपवून ती पहिल्यांदा नाटकात काम करत होती. आणि गगनभेदी ह्या वसंत कानेटकरांच्या शेक्सपियरच्या 3 नाटकांवर आधारित एक मराठी नाटक होतं, त्याच्यात तिने काम केलं. अश्विनी खूप छान शिकते, ऐकते म्हणजे बरोबर काम केलेल्या कलाकारांचा, जे अनुभवी कलाकार आहेत त्यांचं म्हणणं ऐकत असते. अश्विनी, तुझ्या बाबतीत एक खुपलेली गोष्ट मी सांगते बरं का आज. तुला आठवतं आहे आपला एकदा गडकरी रंगायतनला गगनभेदी या नाटकाचा प्रयोग होता. जवळजवळ 100-1 प्रयोग झाले होते. तुझं नाव व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मला वाटतं लग्नाची बेडी का काहीतरी एक नाटक तू करायला सुरुवात केली होती. मला वाटतं 400-500 प्रयोग झाले असतील. त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. त्यामुळे अश्विनीला एक आपण काहीतरी करतो आणि लोकांना ते आवडतं आहे, यश मिळालं आहे, ह्याचा एक थोडासा कॉन्फिडन्स आला होता. आणि त्यावेळी तिच्या हे लक्षात येत नव्हतं की कॉन्फिडन्स आणि माज यातला फरक काय आहे. तेव्हा अश्विनीला आठवत असेल एकदा गडकरीला प्रयोग होता आणि ती ऑलरेडी आलेली होती गडकरीमध्ये, कोणाशी तरी बोलत होती खाली गडकरी रंगायतनला. आणि मी आले, गाडीतनं उतरले आणि तिला हाय केलं. तेव्हा तिने अशी मान फिरवली आणि ज्या माणसाशी बोलत होती त्या मला इग्नोर करून त्याच्याकडे. नंतर तिला आल्यानंतर वरती मेकअप रूममध्ये आल्यानंतर मी तिला म्हटलं, तू मला जर असा कोल्ड शोल्डर परत दिला असतं मी आयुष्यात तुझ्याकडे बोलणार नाही. आय डोंट नो तिला आठवते की नाही हा प्रसंग, पण त्याच्यामुळे ती बराच शहाणपणा शिकली असेल आणि त्याच्यामुळे तिच्या स्वभावातही फरक पडला. काय होतंय असं? मला अजिबात स्मरत नाही हे. मी आय लव्ह वंदनाताई सो मच. आणि मी खरंच म्हणजे मी आत्ता तुला सॉरी म्हणते जर तसं काही झालं असेल तर. माझ्या अजिबात नाही. आय रिअली लव्ह हर सो मच. आणि कारण तिच्याकडनं मी खूप शिकले. मी लहान आले ना, मी इतकी नाईव्ह होते, अगदी साध्या सुध्या घरातनं, ज्याला काही बॅकग्राऊंड नाही अशी आले. आणि वंदनाताईचा बोट पकडून, तिचा पदर पकडून लहान मुलासारखी तिच्या मागे मागे सगळीकडे जात असे मी. आणि कुठे कुठे तिने फिरवलं मला. आणि तिचा एक स्वभाव जो माझ्या लक्षात राहिला, अत्यंत उत्साही, म्हणजे मी तिला कधीही डाऊन पाहिलंच नाहीये. आणि तिचं देण्याचं जे म्हणजे काही असेल, छोटं कुणाकडे जाणार असेल तर त्यांना आवडणारं गिफ्ट ती बरोबर घेऊन जाईल. मला अमेरिकेत माझ्या घरी आली तरी सुद्धा काहीतरी ती घेऊन येते. सो मी तिच्याकडनं खूप काही शिकले. आणि जर तुला माहिती आहे वंदनाताई की माझं चुकलं तर तुला माझ्या कानफटात मारण्याचा सुद्धा अधिकार आहे. सो तू सांगितलंस आणि आय फॉलोड इट. आणि तुला माहिती आहे मला बिलकुल माज नाही.
त्यामुळे तुझे ते शब्द माझ्या लक्षात राहिले असतील आणि मी अजून डाऊन टू अर्थ आहे. चला पुढचा बाईट बघूया. अश्विनी, तू लहान होतीस तेव्हापासून मी तुला ओळखतोय. आपण चुनाभट्टीच्या त्या चाळीमध्ये मी वेलणकरांकडे यायचो आणि त्यावेळेला तिथे चाळीमध्ये सगळी मुलं आपण खूप धुडगूस घालायचो. कॉलेजमध्ये होतीस त्यावेळेला तू ग्रुप सॉंग्समध्ये गायचीस तू माझ्याबरोबर. आमच्या सगळ्या ते आम्ही बसवायचो आणि तू असं एकदम असं हे करून सगळं ग्रुप सॉन्ग गायचीस. काकूबाई दिसत होतीस त्यावेळेला. आता काय खूपते ते सांगतो मी तुला. एक तर तू तिकडे अमेरिकेत असतेस ते आम्हाला अजिबात आवडत नाही. इथे असतीस तर कितीतरी अजून पिक्चर्स केले असतेस. तुझ्या नवऱ्याची माफी मागून सांगतो. पण त्याहीपेक्षा मला आठवते की तू गायचीस ना त्यावेळी अशी खूप मनापासून गायचीस. खूप मनापासून एखादं गाणं ते खूप तू काय लता मंगेशकरचं गाणं लता मंगेशकरच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न नाही करायचीस किंवा आशा भोसलेचं गाणं आशा भोसलेच्या आवाजात मी पण तुला ते गाणं खूप आवडायचं गायला आणि ते गाणं कदाचित केलं असतंस तर आता कुठच्याही वयात गाणं साथ देतं. अभिनय कदाचित साथ देणार नाही पण ते मला खूपत आहे की तू गायिकासुद्धा व्हायला हवी होतीस आणि एका वेळी दोन्ही गोष्टी तू 4 गोष्टी करू शकतेस याच्यावर माझा विश्वास आहे. आम्हाला एक गोष्ट नवीन कळलेली आहे. तो जे खुपतं म्हणतो ना ते मला देखील खुपतं. मला माझं असं स्वप्न आहे की पुढच्या जन्मात मी क्लासिकल सिंगर होणार. क्या बात आहे. पुढचा बाईट बघूया. त्याला आज इथं बघून फार आनंद वाटला रे. मला फार बरं वाटलं. तुझ्याबद्दल कधी हेवा वाटतो आणि आनंदही वाटतो. हेवा थोडासा ह्याच्याबद्दल वाटतो की तू माझ्यापेक्षा 100 पट चांगला आर्टिस्ट आहेस. 100 पट. अगदी पहिल्या पिक्चरपासून ते अगदी वासुदेव बळवंत फडकेपर्यंत किंवा आता नवीन जे पिक्चर करतो आहेस ते एकापेक्षा एक सुंदर तू कामं केलेली आहेस आणि त्याचा मला अभिमान आहे. कधी कोणाबरोबर कम्पेअर करत जाऊ नको स्वतःला. कधीही चुकूनसुद्धा कम्पेअर करायचं नाही. येस आय एम द बेस्ट हे ठरवू. आणि खरं खुपतं सांगू हे माझं मनाला खुपतं ते एकच आणि ते म्हणजे मी तुला अमेरिकेहून परत बोलवलं. ते बोलवणं हे चुकीचं आहे असं मला आत्ता वाटतं. त्यावेळी असं वाटत होतं की बरोबर आहे पण खरं सांगू बरं मनात अतिशय दुःख होतं की मी तुला उगीच बोलून घेतलं. तुझ्या बुद्धिमत्तेचा इथं या पिक्चर लाईनपेक्षा तिथं कॉम्प्युटरच्या लाईनमध्ये फार चांगला वापर झाला असता. पण नियतीच्या समोर कोणी काही करू शकत नाही. गेलेले दिवस जसं परत बोलवता येत नाही तसे केलेली चूक पुन्हा आम्हाला दुरुस्त करण्याची शक्यता नाही आहे. मी क्षमा कर असं मी म्हणणार नाही कारण तुझ्यापेक्षा मी तुझा वडील आहे. पण एवढंच तुला म्हणेन की तो माझा गाढवपणा होता. तो करायला नको होता. मी तुला दुसरं एक गोष्ट खुपती. तुमचं लग्न झालं तेव्हा दोघांनाही जायचं होतं तिकडं पण व्हिसा न मिळाल्यामुळं जाता आलं नाही. मी त्यावेळी धडपड केली नाही रे. मी धडपड केली असते ना की माझ्या ओळखीमुळं तुला एक बघता बघता व्हिसा मिळाला असता. त्यावेळी व्हिसा मिळणं काही कठीण नव्हतं. ते खुपतं. हे खुपणं माझं आहे माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं नाही. माझ्या मनातलं तुला न केलेल्या गोष्टीबद्दलचं खुपणं आहे. काय सांगा. बाबांचं खुपणं त्यांच्या आत्ता मी त्यांना एवढंच सांगेन की हे सगळं खूप वेळ झालेलं आहे आणि इट शुड बी पार्ट ऑफ पास्ट. इट्स ओव्हर. इट्स गॉन डन फिनिश्ड. आता या वयात त्यांनी हे विचार करून स्वतःला त्रास करून घेणं योग्य नाही आणि मला मुलगा म्हणून ते कधीच आवडणार नाही आणि पटणारही नाही. तेव्हा मी त्यांना हीच रिक्वेस्ट करेन की हे सगळं खुपणं आता बाजूला टाकून द्या. त्यात काही राहिलेलं नाही आहे तथ्य. सो तुम्ही जे केलं आणि दिलं आम्हाला ते खूप मोठं आहे खूप जास्त आहे आणि
त्याच्या मोबदल्यात कदाचित आमच्याकडनं कमी पडलेलं असेल बरंच काही, ते आता आम्ही देऊ शकलो तर आनंद होईल. नेक्स्ट. अजिंक्य, तू खरंच एक मस्त पर्सनॅलिटी असलेला आमच्या जनरेशनचा तरी हिरो होता. पण असं तुझ्याबरोबर काम करताना एवढी मजा यायची. एक मित्र म्हणून तू खूपच छान, सेटवरही तुझं वागणं एवढं मस्त की मजा यायची. आपण ऑफ द स्क्रीन म्हणजे आपलं शॉट झाला की आपल्या गप्पा टप्पा वगैरे खूप रंगायच्या. मला सगळे ते दिवस आठवत आहेत. आणि अजिंक्य, तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला खूप ते मला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की सगळ्या निर्मात्या किंवा इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की अजिंक्य जेवढा यायला हवा होता तेवढा का आला नाही. मग कोणी सांगितलं अजिंक्यचे टँट्रम्स खूप आहेत. पण मला असा कधी तुझा अनुभव आला नाही किंवा तू वाटलाच नाही. पण निर्माते तुझ्याबद्दल असं का म्हणतात याबद्दल मला असं वाटतं तूच ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून तू बाहेर ये आणि तू पुन्हा तेवढ्याच ह्याने काम कर. वंडरफुल. आय लव्ह दॅट. दिस वॉज अ बिग सरप्राईज. अलकाबरोबर खूप छान गट्टी झाली होती आमची. खूप छान. आम्ही एकतर मराठी चित्रपटसृष्टीतला मला वाटतं आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हिट झालेला चित्रपट माहेरची साडी हा आम्ही एकत्र केला. आणि म्हणजे अलकाचं फॉलोईंग मराठीमध्ये आणि रुरल मासमध्ये प्रचंड. सुलोचना दीदी नेक्स्ट, ती ऑलमोस्ट बॅलन्स झाली होती. पण खूप छान. आणि मी सांगितलं तसं तुला आता हे काय करायचं आहे निर्मात्यांना. मला वाटतं झीवर मी एक स्लॉट घेऊन सारखा उभा राहून सगळ्यांना नमस्कार करून सांगतो की सर मी चांगलं काम करतो, मी त्रास देत नाही, मी पैसे मागत नाही, प्लीज आता तरी या. मी लोकांना आवर्जून कौतुकाने सांगू इच्छितो की अजिंक्य देवांनी एक स्पेशल चिल्ड्रनसाठी अंधेरीमध्ये शाळा सुरू केली. आम्हाला सांगा ना त्याबद्दल. हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे खूप. आणि म्हणजे मला आत्ताच 1 वर्ष झालं. 1 वर्षापूर्वी मला BMCने अख्खी बिल्डिंग दिलेली आहे अंधेरी वेस्टला. आणि आम्ही तिथे एक खूप वेगळ्या पद्धतीची शाळा चालू केलेली आहे फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, विच इन्क्लूड्स अ पूर्ण स्पेक्ट्रम ऑफ ऑटिझम, सेरिब्रल पॉल्सी, डिलेड माइलस्टोन्स, एव्हरीथिंग. आणि मी स्वतः आणि माझी मिसेस दोघंही आम्ही अमेरिकेला गेली 9 वर्ष दरवर्षी 3दा जाऊन येत होतो परत. आणि तिथे आम्ही घेतलं बिकॉज माय यंगर डॉटर इज अ स्पेशल चाइल्ड. शी इज डिलेड माइलस्टोन्स आहे तिचे. सो इट्स अ व्हेरी क्लोज टू माय हार्ट सिच्युएशन. आणि तिला आम्ही पाहिलं की भारतामध्ये कुठेच अशी कुठलीच सोय नाही आहे जिथे मी तिला घेऊन जाऊ शकेन किंवा तिला मी पाठवून अपेक्षा करू शकेन की तिच्यात प्रगती होईल. बरोबर. पण अमेरिकेत जाऊन मला खूप प्रगती तिच्यात आढळली आणि आय कॅन सी. आणि आता शी इज क्लोज टू नॉर्मलसी बाय गॉड्स ग्रेस. बट मग मी ही शाळा मला BMCने दिली. आणि ते जे तिकडे करतात तेच आम्ही इथे पूर्ण करतो. आणि दिस इज नथिंग टू डू विथ टेबल चेअर्स किंवा शिकवणं काही नाही आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटीज, ब्रीदिंग टेक्निक्स या सगळ्यावर भार देऊन मुलांना किती परिवर्तन आम्ही करू शकतो याचा प्रयत्न आम्ही याच्यावरनं करतो. पूर्ण स्टेट ऑफ आर्ट स्कूल आहे. डस्ट फ्री एन्व्हायरमेंट, सेंट्रली एअर कंडिशन करून घेतलेली आहे मी. इट्स अ 3 स्टोरी बिल्डिंग. सो इट्स आत्ता माझ्याकडे 10 ते 11 स्टुडंट्स आहेत आणि 50ची कॅपॅसिटी आहे माझ्याकडे. 50ची कॅपॅसिटी आहे. आणि वी आर प्लॅनिंग टू ग्रो बिगर विथ फ्यू इक्विपमेंट्स. या वर्षी घेईन. 1 जुलैला चालू केलं ते मी मागच्या वर्षी. तर खूप छान. आणि तुमच्या शाळेला आमच्या खूप शुभेच्छा. गुप्तेरी ते गुप्तेचा संपूर्ण परिवार तुम्हाला हे सांगतोय की कधी कुठल्याही प्रकारची गरज लागली तर सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपण रॅपिड फायरला सुरुवात करूया. मला असं वाटतं अजिंक्यजी तुमच्यापासून सुरुवात करायला काही हरकत नाही. आवडती अभिनेत्री? अश्विनी भावे. अरे टायमिंग चांगलं होतं. खरं सांगितलं तर हे टायमिंग म्हणतात ते. खरंच म्हणतोय. दुसरा पर्याय विचारायचं नाही. अच्छा. आवडता सिनेमा सर्जा का वासुदेव बळवंत फडके? सर्जा. सर्जा. आवडती दिग्दर्शिका कांचन अधिकारी का श्रावणी देवधर? श्रावणी. कुणाचा अभिनय जास्त आवडतो, सीमा देव का रमेश देव? सीमा देव. वाव. कुठला दिग्दर्शक जास्त चांगला आहे, अभिनय देव की अजिंक्य देव? अभिनय देव. अभिनय देव. सुपर. अश्विनीजी, आवडता दिग्दर्शक कांचन नायक का चंद्रकांत कुलकर्णी? फार डिफिकल्ट आहे बाबा. चंदू मला माफ कर. कांचन नायक. कोणती भूमिका जास्त आवडली, पुरुष का कळत न कळत? कळत न कळत.
कोणत्या देशाची जास्त वाट लागली, भारत का अमेरिका? मला वाटतं मी भारत म्हणेन, की एका बाजूला प्रोग्रेस होतोय, पण जितकं नेत्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पाहिजे तितकं अनफॉर्च्युनेटली होत नाहीये. ते झालं तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाऊ शकतो, पण ते व्हायला पाहिजे. भारत. बरोबर आहे, अग्री. आवडता अभिनेता? तुम्हाला सांगा, तुम्हाला पर्याय कळलेले नाहीये का तुम्हाला दुसरा पर्याय ऐकायचा आहे? दुसरा पर्याय ऐकायचा आहे. अशोक सराफ. अशोक सराफ. अशोक मामा बरोबर मी खूप फिल्म्स केल्यात आणि त्याच्याकडनं मी खूप शिकले. त्याच्यामुळे फॉर मी दुसरं कुणीही, कुणाचंच, अजिंक्यच नाही, दुसऱ्या कुणाचंही नाव ठेवलंच तरी मी अशोकचंच नाव घेईन. तुमच्या नवऱ्याला कोणती अभिनेत्री आवडते, अश्विनी भावे का माधुरी दीक्षित? अश्विनी भावे. आर यू शुअर? कॉल हिम अँड आस्क हिम. आणि आता वेळ झालेली आहे ती या फोन राऊंडची. अश्विनीजी, तुमच्यापासून सुरुवात करूया, बघूया तुम्ही कोणाला फोन लावता. खूप इनोव्हेटिव्ह राउंड है आणि मी राज कपूरना फोन लावणार आहे. हेलो राज साहब, मैं अश्विनी भावे आपसे बात करना चाहती हूँ. जी, मैंने हिना में एक छोटा सा किरदार निभाया था, कभी आपसे बात करने का मौका नहीं मिला. अगर बुरा न मानो तो मैं आपसे मराठी में बात करना चाहती हूँ. राज साहेब, तुम्हाला आठवणारच नाही, शक्यच नाही, पण मला तुमच्याबरोबर झालेली माझी पहिली भेट अगदी अजूनही आठवते. मी अगदी लहान होते, 15-16 वर्षाची होते आणि माझ्या पहिल्या नाटकाचा म्हणजे गगनभिरीचा पहिला प्रयोग त्याकरता आम्ही लंडनला गेलो होतो आणि अचानक तुमच्या भेटीचा योग आला. आणि आत्ता सांगते तुम्हाला, त्या आधी मी निळ्या डोळ्याचा माणूसच कधी पाहिला नव्हता आणि तुमच्या डोळ्याचं निळेपण माझ्या अजून लक्षात आहे. तुमच्याशी मी हस्तांदोलन केलं आणि तुम्ही माझ्या पाठीवरून हात फिरवलात. तुमचा तो गुबगुबीत हात आणि प्रेमळ स्पर्श, आय स्टील रिमेंबर दॅट. त्यावेळेला मला असं कधी वाटलं नव्हतं की RK बॅनरच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळेल म्हणून. हिना साकारण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं, त्याच्या गाण्यांवरचे संपूर्ण संस्कार, त्याच्या स्क्रिप्टवरचे संपूर्ण संस्कार तुम्ही केलेत, पण तो चित्रपट निर्मितीच्या अगोदरच तुम्ही दिवंगत झालात आणि तुमचं ते स्वप्न नंतर डब्बूनी पूर्ण केलं आणि त्या स्वप्नपूर्तीमध्ये माझा अक्षरशः अगदी कणभर हातभार लागला. ह्यासाठी हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. तुमचं मराठी कलाकारांवरचं प्रेम, तुमचं मराठी थिएटरवरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, पण तेच प्रेम, तेच अगत्य तुमच्या अपरोक्षसुद्धा तुमचे कुटुंबीय अजूनपर्यंत ठेवून आहेत आणि त्यांनी मला खूप सन्मानाने, प्रेमाने वागवलं. तुमच्या RK बॅनरमुळे RK फॅमिलीमध्ये इन्क्लूड केलं आणि या हिनातल्या छोट्या कॅरेक्टरनी मला खूप खूप काही दिलं. म्हणजे प्रत्येक कलाकाराला असा एखादा सोनेरी क्षण मिळावा ज्याच्यामध्ये तुमचं आयुष्य सगळं उजळून निघावं, तसं माझ्या बाबतीत झालं. आणि मी किती तुमचे धन्यवाद करू, कारण तुम्ही जरी नसलात तरी तुमचे आशीर्वादच आमच्या पाठीशी होते. मला माझ्या कामाची पावती सगळ्या जगाकडनं मिळाली, पण तुमच्या मनामध्ये जी चांदणी होती किंवा त्या गाण्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे होतं ते माझ्याकडनं झालं का हे मला कधीच कळणार नाही. नाही कळलं तरी असू द्या, पण आय जस्ट वॉन्ट टू से दॅट आय एम सो थँकफुल की मी खरोखर आजही मला, म्हणजे जगभर मी गेले, माझ्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी आजही गेले तरी खूप आदराने, खूप प्रेमाने मला वागवतात. मराठीवाल्यांचं तर काही प्रश्नच नाही, पण आय एम सो सो थँकफुल टू यू. थँक्यू. बाय. आणि आता वेळ झाली ती अजिंक्य देव कोणाला फोन लावतात ते बघायची. भयंकर आतुर आहे, प्रचंड आतुर आहे. हेलो हेलो अमित जी, नमस्कार. मैं अजिंक्य देव बोल रहा हूँ, खूबते तिते गुप्ते के सेट से. नमस्कार सर. हाँ, गुप्ते ने भी आपको नमस्कार बोला हुआ है. और यहाँ पे मेरे साथ हॉट सीट पे, सॉरी बाजू के सीट पे अश्विनी जी भी बैठी हुई हैं. तो सर मैं मराठी में बात करूँगा. सर तुम्हाला थोडंसं सांगशील का? बिग टाइम फॅन ऑफ अमिताभ अश्विनी बच्चन. भावे. ती पण तुम्हाला सांगते की शी इज अ बिग टाइम फॅन. अरे हो, तुम्हाला मराठी समजतं, तुम्ही मराठी चित्रपट काढलाय आता, करेक्ट आहे. सर काय नाही, तुम्हाला एक मनापासून अशी गोष्ट जी जळत होती ती आज सांगावीशी वाटते. सर कुठेतरी ना असं वाटतं आता की तुमच्यामुळे माझं करिअर खराब झालं. नाही म्हणजे कसं म्हणताय तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो का. ते आम्ही लहान असताना
सतत तुम्ही सगळीकडेच होतात आणि आजही तुम्ही सगळीकडे आहात. आम्हाला असं वाटलं की सगळेजण सांगायचे की अरे हाईट असलेली अशी आणि आवाज जर बुलंद असेल तर बस स्टारडम झालंच. त्या दिवसापासून हाईट वाढवण्यासाठी जो दिसेल बांबू त्याला लटका, जो दिसेल त्या गोष्टीला लटका, असं करत करत हाईटसाठी लटकलो. हाईट वाढली, त्याच्यानंतर गुळण्या केल्या आणि बरंच काही केलं आणि काय काय खाल्लं काय कोणाच ठाऊक. त्याच्यानंतर आवाजही बुलंद झाला. आता म्हटलं चला झाली, आता झेप झाली, आता काय स्टारडम आपल्यापासून फार लांब नाहीये. पण आता तेच गुप्ते विचारत होते की का नाही मिळालं तुला, तर हे कारण आहे. हे सगळं केलं आणि पाऊल ठेवलं मराठीच्या ओसरीमध्ये आणि मराठीच्या दरवाजा बाहेर लिहिलेलं होतं की 6 फूट आणि 6 फुटाच्या वरच्या कलावंतांना एंट्री नाही. कारण जर तुम्ही त्याच्यानंतरही शिरलात तर फटके मिळतील आणि ते मिळाले. तर मला असं वाटतं की मराठीमध्ये लोकांना 1.5 फुट 2.5 फुटाच्या वर बघतच नाहीत आणि त्यामुळे उंच पण तेवढीच आणि झेप पण तेवढीच मारत राहतात. आता मी त्यात 6 फुटाच्या वर गेलो, लटकलो. हे तुमच्यामुळे झालं. आता तुम्हाला कुठेतरी मला सांभाळून न्यायला लागणार आहे. आता तुम्ही मराठी चित्रपटात उतरलेला आहात तेव्हा मला वाटतं विहीरचा पार्ट 2 काढताय असं कळलंय. हा त्याला अच्छा नाही तिथे अभिषेक करतात. बरं ठीक आहे, पण आता काहीतरी करा आणि हे सांभाळून घ्या, कारण मी शेवटी नाही तर शंका करत बसेन आयुष्यभर. तुमच्यावर काम करायला मिळालं हे माझं भाग्य आहे. तुम्हाला बघत बघत मोठा झालो, पण ही खंत कुठेतरी मनात सतत राहिली होती. आज मला वाटतं या लोकांनी मला ती सांगायला चान्स दिला तुम्हाला. तुमचे आशीर्वाद सतत पाठीशी असू देत. I'm a great fan, sir. Thank you. Love to all. Thank you very, very much. I love you. वाव वाव. अरे एक मिनिट, माझ्याकडे नंबर नव्हता त्याच्या. सेव्ह करतो पहिला, सेव्ह करतो. सेव्ह करून ठेवतो. याचा डायरेक्ट नंबर आहे. डायरेक्ट नंबर ते उचलतात. हो ना. हो. काय म्हणाले? नाही तेच ते म्हणाले की काय आता मी काय करणार. आता तू करून बसलास मूर्खपणा. आधी विचारलं असतं मला तर मी सांगितलं असतं की असंच होत नाही सगळं. त्यासाठी अजूनही मेहनत करायला लागते. पण असो, मजा आली आणि मनापासून खूप बरं वाटलं. कारण मला सतत असं वाटायचं की अरे यार हे एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा का नाही. आणि आज तू एवढ्या वेळेला प्रश्न विचारलास की वाय नॉट वाय नॉट. म्हटलं बहुतेक कुठेतरी आपला जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक जण थोडासा अजून वर बघायला पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाने ध्येय आणि सगळंच उंचावलं पाहिजे. मला वाटतं देशाची पण खूप बलवत्तर स्थिती होईल. नक्कीच नाही. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो. हा अमितजी ऐकतात अजून? हा मला वाटतं ठेवला नसेल. नहीं, कारण ते आप हिंदी में हो सर, और आप हिंदी नहीं पूरे दुनिया के आप बादशाह हो. आप बहुत बड़े गॉड है सर, गॉड है. गॉड. लेकिन आपके पीछे है ना वो शाहरुख खान भी आ जाते हैं और वो सब है. लेकिन हमारे इंडस्ट्री में मराठी में पिछले 25-30 साल में सिर्फ एक ही हैंडसम बंदा हुआ है, वो अजिंक्य थे. अभी तक दूसरा कोई पैदा नहीं हुआ है. तो हाँ थोड़ा हमारे इधर उनका थोड़ा ज्यादा रुतबा है सर. थैंक यू सॉरी. थँक्यू. दोघे जण आलात, खूप छान बोललात आणि तुम्हाला तुमच्या दोघांच्याही पुढच्या करिअरसाठी खूप तरी ते गुप्तेच्या संपूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.